नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. आज 18 मार्च 2026, उद्या 19 मार्च 2026. मित्रांनो, सध्या राज्यामध्ये ज्या काही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत, या संदर्भातले अंदाज आपण वेळोवेळी दिलेले आहेत. मित्रांनो, या सर्व अंदाजाची पडताळणी करणारा हा व्हिडिओ आहे. आपण सातत्याने हवामानाचे अपडेट देत असताना ते किती सत्य येतात, किती खोटे होतात, याची सुद्धा पडताळणी करणं गरजेचे आहे. कारण आपण जे अंदाज देत आहोत, हे अंदाज आमचे नसून ते संपूर्णतः मॉडेलचे असतात. फक्त मॉडेलचं विश्लेषण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो. तर मित्रांनो, हा भारतीय उपग्रहामार्फत मिळालेल्या प्रतिमेचं विश्लेषण मी या ठिकाणी आपल्याला करून दाखवणार आहे. मित्रांनो, आपण जर महाराष्ट्रावर नजर टाकली तर महाराष्ट्राच्या संपूर्ण जो सह्याद्रीचा भाग आहे, या भागावर ढगाचं मोठं आच्छादन आहे. पूर्व विदर्भात ढगाचं आच्छादन आपण सातत्याने सांगितलं की मित्रांनो, पूर्व विदर्भातील भाग, पश्चिम विदर्भातील भाग डॅमेज होणार आहे. खाली दक्षिणेकडील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड हा पट्टा डॅमेज होणार आहे. बऱ्यापैकी तो काल झालेला आहे. मित्रांनो, घाटावर आपण सांगितलं होतं की 18 तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. आज 18 तारखेला नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आपल्याला आढळून येत आहेत. संपूर्ण घाटावर सध्या ढगाचं मोठं आच्छादन या उपग्रह प्रतिमेमध्ये आपल्याला दिसत आहे. वेगवेगळ्या मॉडेलनुसार आपण कशा पद्धतीने उपग्रहामार्फत ढगाचं आच्छादन राज्यावर आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे हे पहा मित्रांनो, हे सॅटेलाइट कोल्ड अलर्ट आहे. सध्या राज्यात कुठे कुठे पाऊस सक्रिय आहे किंवा तो येणाऱ्या 2-3 घंट्यामध्ये कुठे कुठे होऊ शकतो याची माहिती सांगणारा हा भाग आहे. सोलापूरचा जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची ऍक्टिव्हिटीज आहेत. नाशिकच्या दक्षिण भागात, अगदी नाशिक पूर्व, नाशिक परिसरात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे आपण सातत्याने सांगतो की 18 तारखेपर्यंत आपल्याला नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात सुद्धा पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. पश्चिम विदर्भातील नागपूर आहे, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या भागात आहेत. पूर्व विदर्भात तर आहेतच आहेत. नांदेडचा हा दक्षिणेकडला भाग आहे. लातूर, धाराशिव हा पट्टा आहे. मित्रांनो, एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की मध्य मराठवाडा जो आहे, यामध्ये छत्रपती संभाजीनगर चा काही भाग, जालना जिल्हा, बीड जिल्ह्याचा उत्तर भाग, या जिल्ह्यात थोड्याशा पावसाबद्दल 18 तारखेला रिलीफ मिळण्याची शक्यता आहे. परंतु या जिल्ह्यावरलं वातावरण टळलेलं नाही. हे संपूर्णच आपल्याला निळा कलर दिसत आहे. हा लाईव्ह पावसाचा अलर्ट दाखवत आहे. येणाऱ्या 3 घंट्यामध्ये या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. अजूनही आपण पावसापासून मुक्त झालेलो नाहीत. त्यामुळे सतर्क राहा. हे मित्रांनो, विजासह पाऊस हा महाराष्ट्रात सक्रिय आहे याचं हे चित्र दिसत आहे. संपूर्ण सध्या सह्याद्री पर्वत हा या ठिकाणी विजासह पावसाच्या नोंदी आपल्याला होताना दिसत आहेत. या भागात आहे. म्हणजे अशा रीतीनं महाराष्ट्र सध्या अलर्ट मोडवर आहे. हे मित्रांनो, वेगवेगळे उपग्रहाच्या प्रतिमाद्वारे आपण जर हे ECMW चं मॉडेल आहे. स्वतः मित्रांनो, पेड केलेले याचे पेड आहे. मी स्वतः याचं वार्षिक पेमेंट भरत असतो. त्यामुळे निश्चितच एक जबरदस्त प्रीमियम आपल्याला ते माहिती सांगतं. मित्रांनो, संपूर्ण घाटावर हा पाऊस आहे. कालपर्यंत हैदराबाद भागात होतं. आता हा हैदराबाद भागातला पाऊस कमी झालेला आहे. अंतर्गत मराठवाडा जो आहे, या भागातला पावसाचं प्रमाण आज ऍक्टिव्हिटीज नाही. घाटावर मित्रांनो ऍक्टिव्हिटीज याचं कारण, एकमेव कारण आहे की या ठिकाणी जे वारं आहे, ज्याला आपण हवा म्हणू, बाष्पयुक्त हवा, ही घाटाकडे खेचले गेली आणि सर्व वातावरण पूर्वेकडे सरकत आहे. मी तुम्हाला काल सांगितले, बिहार आणि छत्तीसगड कडे जात आहे पूर्व विदर्भातून. मित्रांनो, छत्तीसगडवर प्रचंड प्रमाणात गारपीट आणि पूर्व भारतामध्ये हे होणार आहे. अशा पद्धतीनं हे बाष्पयुक्त ढग हे पूर्वेकडे सरकत आहेत. हे एक आपल्याला मॉडेल आपल्याला दाखवतं. वेगवेगळ्या मॉडेलच्या आधारे मित्रांनो, आमच्या हवामान चळवळीचे मित्र किरण वाघमोडे यांच्याकडून हा व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. चाकण परिसरात सायंकाळची 6:20 वेळ आहे. या वेळात जो पाऊस झाला त्यांच्याकडून मिळालेली माहिती आपण हे व्हिडिओ पाहत आहोत. तर वर्तवलेले अंदाज निश्चित सत्य आहेत. या निमित्तानं शेतकऱ्यांनी सतर्क व्हावे, सावध व्हावे, एवढीच अपेक्षा ठेवतो. आणि मित्रांनो,
उद्या 19 आणि परवा 20 हे 2 दिवस पावसाचे ऍक्टिव्हिटीज आहेत. 21 तारखेपासून बऱ्यापैकी महाराष्ट्राला पावसापासून रिलीफ मिळणार आहे, पावसापासून उघडीप मिळणार आहे. आपल्या शेती कामाला पुन्हा आपल्याला वेग येणार आहे. एवढंच सांगतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.